चिन्ह, यव चिन्ह ही चिन्ह त्याच्या प्रगतीमध्ये बाधा आणतात, अडथळे आणतात. भाग्यरेषेवर यव चिन्ह असेल तर त्या वयामध्ये त्याला त्रास होतो. त्याची नोकरी, त्याचा व्यवसाय, त्याची प्रतिष्ठा ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात. कोर्ट कचेरीपासून तर अप्रतिष्ठा तयार होते. आणि जेव्हा यव चिन्हाचा पिरियड संपतो की परत जर भाग्यरेषा चांगली असेल तर परत त्याचा मार्ग, त्याच्या आयुष्यातला चांगला दिवस, चांगले मार्ग सुरू होतात. तर चिन्हांचा भाग मल्टिपलमध्ये आहे. जसं 2 अधिक 2 म्हणजे 4 आहे. पण चिन्हांचे पुढे असं आहे की 2 अधिक 0, 2चे पुढे 0 मांडलं तर 20 होतात. आणखी एक 0 मांडलं तर 200 होतात. तसं चिन्हांच्या मुळे त्याची प्रगती वेगाने होते किंवा बॅड साईन त्याला खाली घेऊन जातात. सापशिडीसारखंच आहे ते. अच्छा. जसं सापशिडीमध्ये साप आलं तर आपण 10-20 घरं मागं जात होतो आणि शिडी आली की पटकन 20 घरं वरती जात होतं. नॉर्मल लाईफमध्ये किंवा जी माणसं अलौकिक किंवा फार वरच्या ग्रेडला गेली त्यांच्या हाताचे ठसे तर तुम्ही पाहिले, त्यांच्या हातावर चांगली चिन्ह होती. सी.डी. देशमुखांच्या हातावर 3 मत्स्य चिन्ह आहेत. त्यामुळे ते भारताचे पहिले फायनान्स मिनिस्टर झाले. त्यांच्या हाताचा ठसा पहा म्हणजे तुम्हाला कळेल. म्हणून चिन्हांचा भाग फार महत्त्वाचा आहे आणि ते तुम्हाला ट्रेस करता आली पाहिजे. असं नाही आहे की ते स्वतंत्र दिसतं तिथे. स्वस्तिक चिन्ह, आता जो प्रश्न विचारला त्यांनी, स्वस्तिक चिन्ह चांगलं चिन्ह आहे. ते गुरु उंचवट्यावर, बुध उंचवट्यावर, रवी उंचवट्यावर चांगलं चिन्ह आहे ते. पण तेच फुली चिन्ह असेल तर ते क्रॉस मार्क म्हणजे डेड एंड. चंद्र उंचवट्यावर क्रॉस मार्क असेल तर चंद्र बिघडला. त्याचं मन, त्याचं इमॅजिनेशन, प्रवासामध्ये पाण्यापासून धोका, अशा बऱ्याचशा गोष्टी ते ट्रेस करतं. ऑफकोर्स त्याचा टोटल इम्पॅक्ट हाताचा पूर्ण विचार करूनच त्याचे रिझल्ट काढावे लागतात. निश्चितपणे. सर आणखीन एक फोन आला आपल्याला. संजय बोलतायत गोरेगावहून. बोला संजय, प्रश्न विचारा. हॅलो. आमच्या अनामय हे आहे ना, ते खड्डा आहे. नाही, परत विचारा संजय, तुमचा प्रश्न पुन्हा विचारा. हॅलो. आमच्या अनामयचा बोट आहे ना, तिथे बारीक खड्डा आहे आणि फुली आहे. ओके संजय, आम्ही तुमच्या प्रश्नाचं नक्की उत्तर देऊ, पण त्याआधी इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. गोरेगावहून संजय यांनी असा प्रश्न विचारला होता की त्यांच्या अनामिकेच्या खाली थोडासा खड्डा आहे आणि तिथे फुलीचं चिन्ह आहे, पण आता तो नेमका डावा हात की उजवा हात हे अद्याप कळलेलं नाहीये. बघूया सर नेमकं काय उत्तर देतात. हां सर, असा भाग आहे की तो जो तुम्ही म्हणाला खड्डा आहे, खड्डा म्हणजे ते बोट दबलेलं आहे, रवीचा उंचवटा दबलेला आहे आणि तिथे जर काही बॅड साईन म्हणजे फुली आहे किंवा क्रॉस मार्क आहे, रवी रेषा त्यामुळे तुटक बिघडलेली असेल तर तुमचा रवी अनुकूल नाही असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे तुम्हाला आयुष्यामध्ये जेवढी प्रतिष्ठा पाहिजे, जेवढा मान लौकिक पाहिजे तेवढा मिळणार नाही. मग तुम्ही कितीही प्रयत्न करा असा त्याचा थोडक्यात अर्थ होतो. अगदी खरं आहे. सर मगाशी बोलता बोलता आपण जसं हस्तरेषा किंवा उंचवटे यांच्याबद्दल बोलत होतो तेव्हा हाताचा रंग, तळव्या हात म्हणजे या आपल्या तळ हाताचा रंग याचा सुद्धा खरं तर उल्लेख झाला होता. तर मला त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे. आयडियल कंडिशनमध्ये हाताचा रंग गुलाबी असावा. काळसर, निळसर, पिवळसर, डार्क असू नये. आता तुम्ही म्हणाल निग्रो माणसाचा हात कसा बघायचा, तर मी निग्रो लोकांचे हात पाहिलेले आहेत. त्याच्या बाहेरचा स्किनचा हात एकदम काळा दिसतो पण आतमध्ये रंग गुलाबी दिसतो. जर मंगळाचं प्राबल्य जास्त असेल तर हात जास्त रेडिश दिसतो, जास्त लालसर दिसतो. ती माणसं तापट असतात. पिवळसर हात असेल तर रक्तवाहिन्यामध्ये रक्ताचं प्रमाण कमी असतं, चंद्राचा भाग जास्त आणि शनीचा प्रभाव जास्त असल्यामुळे हाताचा रंग पिवळसर दिसतो. काळसर, खालच्या जर हात कडक आहे, हार्ड आहे, स्किनची त्वचा हार्ड आहे आणि रेषा कमी आहेत, उदाहरणार्थ कष्टकरी आहे किंवा खालच्या ग्रेडमधले भिकारी किंवा असे लोकांच्या हाताचे ठसे घेतले किंवा त्यांचा हात पाहिला तर काळसर दिसतो आणि रेषा जाड दिसतात. ह्याचा अर्थ त्याच्या आयुष्यामध्ये त्याला जे मिळणारं भाग्य, प्रतिष्ठा, मान, सन्मान बिलो नॉर्मल आहे. त्याला नाही मिळू शकणार. हे त्याचं नशीब आहे. त्याला कोणीही बदल करू शकत नाही, कारण हे तसा तो घेऊन आलेला आहे. म्हणून हे प्राचीन शास्त्र आहे. हातावरनं तुम्हाला त्या माणसाबद्दल बरीचशी माहिती त्याला आधी तुम्ही देऊ शकता की ज्याचा उपयोग तुम्हाला किंवा प्रत्येकाला तुमच्या आयुष्यामध्ये वेळ आणि पैसा वाचवता येईल. बरोबर. मग तो मुलगा असो, मुलगी असो, तरुण असो, म्हातारा असो, आणि त्याच्या मर्यादेमध्ये बोलता येतं आपल्याला. पण
त्याच्या मर्यादामध्ये बोलून सुद्धा ते जे काही देत आहे ते फार अलौकिक आहे. फक्त सांगणारा योग्य हवा. अगदी खरे, अगदी खरे. सर मगाशी हातांच्या ठशांबद्दल सुद्धा आपण बोललो. अनेकांचे हात तुम्ही पाहिलेले आहेत, त्याचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. अशी काही इतर उदाहरणं आहेत का तुमच्याकडे? तसे माझ्याकडे जवळजवळ 5 ते 10,000 ठसे आहेत. मी गेल्या 35 वर्षामध्ये, माझं वय आता 61 रनिंग आहे, त्यामुळे साधारण 5 ते 10,000 ठसे माझ्याकडे निश्चित माणसं आली होती, त्यांचे ठसे आहेत. त्यामध्ये आता मी प्रत्येक तर नाही देऊ शकत कारण आपल्याला वेळ कमी असतो, पण मी जे काही टी व्हीवर 1-2 लोकांचे पाहिले, निरीक्षण केलं, त्यामध्ये एक हात आहे आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब. त्यांच्या हाताचा मी जो अभ्यास केला टी व्हीवर, त्याच्यामध्ये त्यांचा हात रवी प्रधान आहे. रवीचं बोट स्ट्रॉंग पूर्ण लांबीचं आहे आणि शनीचं बोट रवीकडे कललेलं आहे. ॲक्च्युली असं होत नाही, पण ते कललेलं दिसतं. नंतर बुधाचं बोट स्वतंत्र दिसतं असं, म्हणजे बुध अतिशय चांगला आहे, हातामध्ये बुधरेषा आहे. त्यामुळे ते जे बोलतात त्यावेळी त्याचं बोलण्यामध्ये त्यांचं जे इम्प्रेशन आहे ते अतिशय सुंदर आहे. त्यांना तुम्ही कुठेही पकडू शकत नाही, एवढं सुंदर त्यांचं उत्तर असतं. आणि गुरु उंचवटा हातामध्ये अतिशय चांगला आहे. सर्व रेषा पूर्ण लांबीच्या आहेत. अच्छा. गुरुप्रधान माणसंच राजकारणामध्ये यशस्वी होतात आणि रवीमुळे प्रसिद्धी मिळते, प्रतिष्ठा मिळते, लौकिक मिळतो, मान मिळतो. तुम्ही फ्रंटमध्ये जाता एकदम. आणि रेषा कमी आहेत, मुख्य रेषाच आहेत. आयुष्य रेषा, मस्तक रेषा, अंतकरण रेषा, भाग्यरेषा. तर त्याच्यामुळे अडथळे नाही आहेत. जास्त रेषा असल्या म्हणजे अडथळे, जसं आमचं पुण्याचं ट्रॅफिक, मध्येच रिक्षावाला सायकलवाला येतो आणि तुमचं सिग्नल तोडून जातो. तर त्यामुळे तसे आडव्या रेषा हातामध्ये असू नये, व्हर्टिकल रेषा मात्र असाव्यात. तर फडणवीस साहेबांचा हात अतिशय सुंदर आहे. बोटात तलम आणि लांब सडक आहेत. चंद्र मंगळ उंचवट्याच्या मध्ये जाणारी मस्तक रेषा. आता मस्तक रेषा म्हणजे काय की तुम्ही विचार कसा करता, तुमची हेडलाईन म्हणजे तुमचा मेंदूची कार्यक्षमता, आणि ती जर योग्य असेल, लांबीने, रुंदीने, पातळ, खोल आणि पूर्ण असेल, आणि ह्याच्यामध्ये चंद्र आणि मंगळाच्या मध्ये जाणारी हेडलाईन असल्यामुळे ती बॅलन्स आहे. चंद्र म्हणजे इमॅजिनेशन आणि मंगळ म्हणजे करेज. मंगळ म्हणजे कार्यक्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी लागणारा प्रतिकार, आणि ह्या दोघांचे मध्ये असल्यामुळे दोघांचे रिझल्ट्स, दोघांचे चांगले गुणधर्म त्यांच्या हेडलाईनमध्ये आलेले आहेत. त्यामुळे ते राजकारणामध्ये यशस्वी होतील यात शंका नाही. सर आणखीन एक फोन आलाय, तो घेऊया. हिंगोलीहून सतीश बोलतायत. बोला सतीश, प्रश्न विचारा. हॅलो. हां बोला. बोला. हा सर, काही नाही, माझे गुरुपर्वतावर स्वस्तिकचं चिन्ह आहे एक. सतीश, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि तुमचा जो काही प्रश्न असेल तो सलग विचारा. आणि गुरुपर्वत तीळ आहे, स्वस्तिक चिन्हाच्या बाजूला तीळ आहे. हे कुठल्या हातावर आहे, उजव्या का डाव्या? उजव्या हातावर. बरं. पहिला मुद्दा असा आहे की ते स्वस्तिक स्पष्ट दिसतंय का तुम्हाला? हो सर, स्पष्ट दिसते. बरं बरं. आणि तीळ कुठे आहे? गुरुपर्वतावर. किती मोठा आहे? काळा आहे का ब्राऊन, म्हणजे चॉकलेटी आहे का काळा आहे? दिसते. काही वर्षाच्या आधी असा स्पष्ट दिसत होता, आता थोडाफार अस्पष्ट झालेला आहे तो. बरं बरं बरं. गुरुचं बोट, गुरुचं बोट जे आहे नॉर्मल पेक्षा मोठं आहे का नॉर्मल आहे? मोठा आहे, थोडस नॉर्मल आहे. जास्त तर्जनी जे मधलं बोट आहे त्याच्यापेक्षा लहान आहे. बरं. तुम्ही काय व्यवसाय करता, नोकरी? शिक्षक. करेक्ट करेक्ट. ह्याचा अर्थ असा आहे की तुमच्या हातावर गुरु प्रधान आहे. गुरु व स्वस्तिक चिन्ह तुम्हाला सोशल लाईफमध्ये वरच्या ग्रेडमध्ये घेऊन जाईल. मग तुम्ही सोशल लाईफमध्ये राहा, शिक्षकी पेशामध्येच राहा, जास्त माणसं जोडा. फॉर द पीपल, बाय द पीपल, विथ द पीपल. जसा राजकारणी असतो ना, तो लोकांच्या मुळे मोठा होतो. त्यांच्या हातावर गुरु उंचवटा प्रधान असतो आणि त्याच्यावर काही चांगली चिन्ह असतील तर तो राजकारणामध्ये, सोशल लाईफमध्ये वरच्या ग्रेडला जातो. तर तसं जर स्वस्तिक चिन्ह कन्फर्म असेल, तुम्ही तुमच्या हाताचा ठसा पाठवा, मी सांगेन की हे स्वस्तिक चिन्ह बरोबर आहे की नाही, कारण ते कन्फर्म करावं लागतं निश्चितपणे. आणि ते जर असेल तर तुम्ही हे निश्चित धरून चाला की तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये वरच्या ग्रेडला जाणार आहात आणि ते चांगलं चिन्ह आहे. सर, या सगळ्यामुळे कुठेतरी पॉझिटिव्ह थिंकिंग मला वाटतं लोकांच्या मनात तयार होत असतं, तर ते याबद्दल काय तुमचं मत आहे? मी असं मानतो, जसं आपले एक फॅमिली डॉक्टर असतात, ते सांगतात बाबा हे तुला फ्लू झाला आहे, ठीक आहे, पण हे गोळी घे, तू बरा होऊन जाईल.
आपला विश्वास होतो त्यांच्यावर, त्यामुळे निम्मं काम तिथंच होऊन जातो. पण ज्योतिषशास्त्र जरी प्राचीन आहे तरी अजूनही त्याच्याबद्दल 2 मतं असतात. मला असं म्हणायचं आहे की तुमचं जे मन आहे, विशेषतः अंतर्मन, ते पॉझिटिव्ह असावं. तुम्ही त्यांचं ऐकून घ्यावं. ऑफकोर्स तो माणूस ज्योतिषी जो कोणी असेल तो खरा असावा, योग्य असावा. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. शास्त्र चुकीचं नाही आहे, त्याचं इंटरप्रिटेशन कसं करता तुम्ही त्याला महत्त्व आहे. जसं मेडिकल सायन्स आहे, 4 डॉक्टर 4 औषधं देतात. एका डॉक्टरकडे गेलो आपण, नाही बरं झालं, दुसरीकडे जातो, तो म्हणतो ही औषधं बंद कर, ही चालू कर, तरी आपण नाही बरं झालो, तिसऱ्याकडे जातो. मग तिथे बरं झालं की आपण सांगतो नाही हे डॉक्टर हुशार आहेत, त्यांनी बरोबर निदान केलं, बरोबर औषध दिलं, मी बरा झालो. तसंच ज्योतिषशास्त्र चूक नाही आहे, त्याचं इंटरप्रिटेशन कसं करता आणि त्याच्यावर तुम्ही काय उपाय सांगता ते महत्त्वाचं आहे. त्याला ते पटेल असं बोला, त्याला त्याच्याबद्दल जास्त माहिती द्या, त्याच्या अंतर्मनामध्ये विश्वास निर्माण करा. श्रद्धा हा जो भाग आहे हा सगळीकडे लागू आहे. जसं डॉक्टर तुमची श्रद्धा आहे म्हणून तुम्ही त्याची गोळी घेता ना, तुम्हाला काय माहिती टेट्रासायक्लिन म्हणजे काय आहे, पण तुम्ही म्हणता हे आमचे फॅमिली डॉक्टर आहे ना, मी हे घेणार आहे, आणि तुम्हाला बरं वाटतं. नाही वाटलं तुम्ही सांगता त्यांना की नाही डॉक्टर बरं नाही वाटत, तर तुम्ही तो औषध बदली करता किंवा डॉक्टर बदली करता. तसंच ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्हाला पहिला मुद्दा आहे श्रद्धा ठेवावी लागेल. उत्तरं मिळतात, शास्त्र चुकीचं नाही आहे, त्याचं इंटरप्रिटेशन कसं करतं हे महत्त्वाचं आहे. अगदी खरं आहे सर. योग्य माणूस नेहमी योग्यच सल्ला देत असतो किंवा योग्यच मार्गदर्शन आपल्याला करत असतो. पण या बरोबरीने ज्याला हा सल्ला दिला गेला किंवा मार्गदर्शन केलं गेलं त्या माणसाने सुद्धा कुठेतरी थोडी मेहनत घेतली पाहिजे, थोडे प्रयत्न केले पाहिजेत त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी, तरच मला वाटतं अचूक आपल्याला कुठेतरी हातात देतो की तुझं हे क्षेत्र असू शकतं. त्याला मर्यादा आहेच, मेडिकल सायन्सला मर्यादा, आम्हालाही मर्यादा आहेत. आम्ही काय 100% नाही सांगू शकत. आम्ही त्यांना क्लू देतो की बाबा ह्या ट्रॅकनी जा, तुझ्या हातावरची हेडलाईन अशी आहे, तुझा हात बिलो स्टँडर्ड आहे की अबव स्टँडर्ड आहे, तुझी भाग्यरेषा चांगली आहे, तुझी अंतकण रेषा चांगली आहे, तू होल हार्टेड आहे, इमोशनचा भाग जास्त ठेवू नको नाहीतर फसशील. काही लोक फार इमोशनल असतात, त्यांना समजत नाही कसं वागावं, त्यामुळे ते फसतात व्यवहारामध्ये. काही लोक हेडलाईन मोठी असेल तर अतिशय संशयी, बुद्धिवादी, वकिली मुद्द्याने भांडणारे, हा मुद्दासुद्धा ह्याच्यामध्ये दिलेला आहे. तर त्याच्या मायक्रोमध्ये जाऊन त्याच्याबद्दल जास्त माहिती जर त्याला मिळत असेल तर ते का घेऊ नये. अगदी खरं आहे सर. हेडलाईन असा उल्लेख आता तुमच्या बोलण्यातून झाला, तर हेडलाईन बद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. हेडलाईन म्हणजे तुमची बुद्धीची कार्यक्षमता. आजच्या काळामध्ये कॉम्पिटिशनच्या जगामध्ये आपल्याला वेळ फार कमी आहे. कंपन्या किंवा नोकरी करताना सुद्धा माणसं ती लायकी बघतात, फक्त MBA झाला म्हणून नाही घेत, त्याची प्रॅक्टिकली ट्रेनिंग नंतर त्याला ओळखतात की हा माणूस आपल्या लायकीला आहे का. इथे हेडलाईन असं दाखवते की तो किती हुशार आहे, त्याची बुद्धीची कार्यक्षमता किती चांगली आहे का नाही आहे. याचा अर्थ ती पूर्ण असावी, खोल असावी, पातळ असावी. पूर्ण म्हणजे काय, तर इथे मी एक हेडलाईन दाखवतो. ही जी हेडलाईन आहे ही पूर्ण आहे, कारण ती शेवटपर्यंत ॲटलिस्ट 3/4 भाग त्याने हाताचा वापला आहे आणि तिचा उगम गुरु आणि मंगळ उंचवट्यामधून आहे आणि ती त्याच्यामध्ये काही दोष नाही आहे आणि ती पूर्ण मंगळ उंचवट्यापर्यंत जाते. आता रेषांचा भाग असा आहे, रेषा पूर्ण असावी म्हणजे काय, तुटक असू नये, त्याच्यामध्ये साखळी चिन्ह असू नये. अच्छा. ती खोल असावी, पातळ असावी, जाड असू नये. आणि पूर्ण म्हणजे काय की त्याची सुरुवात आणि एंड तिथपर्यंत पोचली पाहिजे. मध्येच रस्ता कट झाला तर चालणार नाही ना, आमची गाडी जाणार कसे, मध्येच पूल तुटलेला आहे तर पुढे रस्ता आहे मागे रस्ता आहे, जिथे कट झाली तो पिरियड त्याचा बिघडलेला आहे असं समजायचं. अच्छा. म्हणून रेषा सगळ्यात पूर्ण असतील तर ते हातावर दिसतं की याची ग्रेस चांगली आहे. सगळ्या रेषा पूर्ण आहेत, चिन्ह असू नसो पण रेषा पूर्ण असाव्यात. लाईफ लाईन कट झाली तर लोकांना वाटतं अरे ही छोटी लाईफ लाईन आहे, आता काय अल्पायुषी आहे का, असं नाही आहे. बाकीच्या रेषा पूर्ण असतील तर त्यातनंही तो बाहेर पडतो. त्याला सपोर्टिंग एक मंगळ रेषा असते हातामध्ये, ती चेक करावी लागते. ती चांगली असेल तर गंडांतर येईल, ॲक्सिडंट आजारपण येईल, पण त्यातनं तो बाहेर पडेल. लोकांना वाटेल की अरे काय झालं, पण ते तिथं दिसलं की अरे आहे, आम्ही त्याला सांगतो की गंडांतर आहे पण त्यातनं तू बाहेर पडणार आहेस कारण तुझा हात चांगला आहे. बरोबर सर. स्त्रियांचा आणि पुरुषांचा नेमका कोणता हात बघा, हा सुद्धा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, पण त्याआधी इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक.
महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपला हात हीच आपली खरी पत्रिका असा विषय घेऊन आपण ओंकार ओसवाल यांच्याकडून मार्गदर्शन करून घेतोय. अनेक फोन येत आहेत, त्यालाही सर उत्तरं देत आहेत. मगाशी मी एक प्रश्न विचारला होता ब्रेकवर जाण्याआधी, तो म्हणजे स्त्रियांचा कोणता हात बघावा आणि पुरुषांचा कोणता हात बघावा. कारण नॉर्मली जेव्हा स्त्रिया हात दाखवतात तेव्हा डावा हात दाखवतात आणि पुरुषांचा हात बघण्याची वेळ येते तेव्हा पुरुष उजवा हात पुढे करतात. तर यात नेमकं किती तथ्य आहे ते आता मी सरांकडून जाणून घेते. जरी आपले 2 हात असले तरी डाव्या आणि उजव्या हातामध्ये बेसिक फरक आहे. डावा हात म्हणजे तुमचं मागचं प्रारब्ध, तुम्ही ज्या घरात जन्माला आला त्यात मागची पुण्य काय घेऊन आला. राहुल गांधी फॅमिलीमध्ये जन्माला आले म्हणून त्यांच्यासाठी इझी गोईंग होतं, लहानपणापासून सगळं सहज मिळत गेलं त्यांना. हा त्यांच्या डाव्या हातावरचा प्रभाव आहे. डाव्या हाताच्या रेषा माउंट्स चांगले दिसणार आहेत, दिसलेत आणि आहेत. डावा हात म्हणजे तुमचं मागचं प्रारब्ध, ते रेडीमेड असतं. आणि उजवा हात म्हणजे तुम्ही ह्या जन्मात काय करणार आहात, तुमचं स्वतःचं कर्तृत्व हे उजवा हात दाखवतं. दुसरा मुद्दा असाही आहे की डावा हात म्हणजे मागचा भूतकाळ. आता जर तुमचं वय आता 25 आहे तर 25 वर्ष मागचा भाग बघायचा असेल तर डाव्या हातावर बघा आणि 25चा पुढचा भाग बघायचा असेल तर उजव्या हातावर बघा. हा भाग. दुसरा भाग असा आहे की मागच्या पिढीपर्यंत आपण स्त्रियांचे म्हणजे डावा हात, पुरुषांचा उजवा हात असा एक आपल्याकडे एक नियम होता प्रचलित. पण आता तसं राहिलेलं नाही. त्याचं कारण आहे. काय कारण आहे तर जसं मी म्हणालो की डावा हात म्हणजे डिपेंड ऑन द अदर्स किंवा तुमची मागची पुण्याई. मागच्या पिढीपर्यंत स्त्री लहानपणी आई वडिलांच्या बरोबर मुलगी म्हणून, तरुणपणी पतीबरोबर आणि म्हातारपणी आपल्या मुलांच्यावर डिपेंड होती. चूल आणि मूल घराच्या बाहेर पडली नाही. मागच्या पिढीपर्यंत अशी पोझिशन होती. म्हणजे 25, 30, 40 वर्षापूर्वी मागे गेलो आपण तर असं होतं. त्यामुळे आम्ही स्त्रियांचे डावा हात बघायचो, कारण डावा हात म्हणजे त्याचं मागचं, त्याला स्वतःचं कर्तृत्व कमी, तिला चूल आणि मूळ ह्याच्यामध्ये बांधून ठेवलं होतं आम्ही त्या स्त्रीला. त्यामुळे तिचा डावा हात चांगला दिसायचा, उजवा हात नॉर्मल दिसायचा. आणि पुरुषाचं कर्तृत्व होतं म्हणून तो उजवा हात जास्त चांगला असेल, अनुकूल असेल तर त्याचा शोक पराक्रम त्याच्यामध्ये दिसायचा आणि त्याच्यामुळे तो मोठा असेल किंवा नॉर्मल